तर शेतकऱ्यांसाठी आज सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा तर शेतकरी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग बातमी आहे. PM किसानचा 20वा व नमूचा 7वा हप्ता जमा होणार, ही सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकाच दिवशी या ठिकाणी 4,000 रुपये मिळणार अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, PM किसानचे 2,000 आणि नमो किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 असे मिळून एकत्र 4,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार. आता पहा, गावानिहाय लाभार्थ्याची यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे. काही जिल्ह्यांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. बघा, काही जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. जर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्या देखील खात्यावर नमो किसान महासन्मान निधी व PM किसान महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी आहे. बघा, यूट्यूबवर देखील अनेक अफवा सुटलेले आहे की जे काय PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काय हप्ते आहे ते या ठिकाणी जमा होणार. तर नेमकं किती होणार? बघा, 4,000 रुपये सरासरी जमा होणार, पण जास्तीत जास्त किती जमा होऊ शकतात त्याचा जर या ठिकाणी विचार केला ते देखील आपण पाहणार. आता 4,000 खरंच जमा होणार का 5,000 रुपये जमा होणार त्याचा विचार आपण करणार. सत्य माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार का शेतकऱ्याला कोणत्या दिवशी हप्ता येणार, संपूर्ण डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. आणि शेतकऱ्याला सोबतच एक महत्त्वाचे काम देखील करावं लागणार, तरच हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार. चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया का खरंच नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे का किती दिवस या ठिकाणी हप्ता येण्यास वाट पाहावी लागणार आहे. बघा, तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी अँड PM किसान म्हणजे की बघा, आता दोन जे काय योजना आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेलीच आहे समोर. या महिन्यात तुम्हाला PM किसान आणि नमो दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता याचा अर्थ असा आहे की या महिन्यात एकत्रित 5,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. ही सत्य बातमी आहे. यूट्यूबवर या ठिकाणी जो कोणी यूट्यूबर म्हणतो की 5,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार, पहा 5,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार, तर ती बातमी या ठिकाणी एकदम बरोबर आहे. बघा, 5,000च्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. ही सत्य या ठिकाणी बातमी आहे शेतकरी मित्रांनो. परंतु हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यासाठी कोणती अट पूर्ण करावी लागेल, हप्ते कधी आणि कसे मिळणार याविषयी बघा सर्व माहिती आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार. अगदी 5च मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. कारण बघा, असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर कोठेच्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. अगदी फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून PM किसान योजनेचे 18 ते 19 हप्ते तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत. बघा, त्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 5 ते 6 हप्ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहे. मात्र काही शेतकऱ्यांना काही अडचणीमुळे हप्ते वेळेवर मिळाले नाहीत. आता पुढील हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागणार, त्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही. त्या जे काय आता अटी आहेत, जी काय माहिती आहे ती आपण पाहणारच आहोत. आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता ही काय गोष्ट म्हणजे काय एक गोष्ट नाही आहे, ही माहिती आहे. बघा, म्हणजे तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. बघा, KYC केल्याशिवाय तुम्हाला मागील आणि पुढील हप्ते मिळणे कठीण होईल. बघा, शिवाय तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असणे आवश्यक आहे. परंतु KYC आणि आधार लिंकिंग हे पूर्ण करूनही PM किसान आणि नमो शेतकरी योजनेगत अंतर्गत हप्ते मिळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे की फार्मर ID. बघा, फार्मर ID कार्ड आपण अगोदर पण सांगत आलो आहे. फार्मर ID कार्ड काढणं शेतकऱ्याला गरजेचं आहे, तरच या ठिकाणी शेतकऱ्याला पुढील हप्ते मिळणार. इथून मागे तर मिळाले, परंतु फार्मर ID कार्ड जर नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. आता बघा, फार्मर IDचे महत्त्व म्हणजे शेतकरी ओळखपत्र. आता हे शेतकऱ्याचं ओळखपत्र आहे, जे की या ठिकाणी सरकारने सुरू केलेलं एक पत्र आहे, जे तुमच्या आधार कार्डप्रमाणेच असते, पण हे खास शेतकरी योजनेसंबंधित आहे. बघा, यात शेतकऱ्याची संपूर्ण माहिती असते. फार्मर ID शिवाय तुम्हाला एक किसान, नमो शेतकरी, PM किसान, बघा
पीक विमा किंवा इतर शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकत नाहीत. आता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लाभच मिळणार नाही. म्हणूनच जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर ती त्वरित काढणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला फक्त हप्ते मिळणार नाही तर पीक विमा, खत, अनुदान अशा विविध योजनांचा लाभ देखील या ठिकाणी तुम्हाला घेता येईल जर हे तुमच्याकडे असेल. पण नसेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही. आता बघा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेत होणारी वाढ. बघा, याचा जे काय प्रश्न आहे ते देखील पाहूया. याबाबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा करण्यात आली होती की PM किसान आणि नमो शेतकरी योजनेत वाढ होईल. मात्र सध्या PM किसान योजनेत वाढ झालेली नाही. पण बघा, नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होण्याची शक्यता. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला 5,000 रुपये मिळणार असं आपण सांगितलं. जर PM जर वाढ झाली असती तर शेतकऱ्याला 6,000 रुपये या ठिकाणी मिळाले असते. पण या ठिकाणी बघा, नमोमध्ये वाढ करण्याची येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण सांगत आहोत सरासरी तर शेतकऱ्याला 4,000 मिळतील. पण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जर विचार केला तर शेतकऱ्याला या ठिकाणी 5,000 रुपये मिळणार. हे तर या ठिकाणी कन्फ्युजन शेतकऱ्याचं या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. सध्या योजनेप्रमाणे PM किसान योजना अंतर्गत तुम्हाला दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळतात. बघा, वर्षाला एकूण 6,000 रुपये या ठिकाणी होतात. तर नमो शेतकरी दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात. जर वाढ झाली तर दर महिन्याला PM किसानचे 2,000 आणि बघा नमो शेतकरी जे काही योजना आहे 3,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे की एकत्रित 5,000 रुपये होतात. पण या ठिकाणी बघा, वाढ झाली नाही तर तुम्हाला सध्या बघा मिळणाऱ्या प्रमाणे PM किसानचे 2 आणि नमोचे 2 असे एकूण 4,000 रुपये मिळतील. परंतु बघा, जर मुख्यमंत्री साहेबांनी जर या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी जर हे काम केले तर अत्यंत चांगले होईल. आता शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न, हप्ता मिळण्याची तारीख आणि प्रक्रिया. बघा, हप्ता मिळण्याची जी काय तारीख आहे ती काय आहे हे शेतकऱ्यांना अनेक यूट्यूबर चुकीच्या बातम्याच्या माध्यमातून उद्या सांगत आहे. आता उद्या तर काय हप्ता मिळणार नाही हे सर्व शेतकऱ्यांना देखील माहीत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला येत्या जून महिन्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. PM किसानचे मागील हप्ते जे काही थांबले होते ते 28 मेपासून तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. आता जे मागील राहिलेले हप्ते आहे हे 28 मेपासून तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. बघा, तर हप्ता मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असावे, KYC पूर्ण केलेले असावे, तसेच फार्मर ID कार्ड असणे फार गरजेचे आहे. बघा, आपण यादी देखील पाहणार आहोत. जर या गोष्टी पूर्ण नसतील तर या ठिकाणी बघा पैसे मिळण्यास अडचणी येऊ शकतात. शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी, लँडशी संबंधित कागदपत्रे तहसीलीमध्ये बघा तपासून दुरुस्त करावी, कारण यामुळे पैसे जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. जर तुमची काही चूक जर असेल, फॉर्म भरताना जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते. म्हणून की तुमच्या चुका अगोदर बरोबर करा. बघा, तर शेतकऱ्यांना महत्त्वाच्या टिप्स, KYC करा, आपल्या बँक खात्याचे KYC नक्की करा, शिवाय आधार लिंक करा. बघा, फार्मर ID कार्ड नक्की काढा, ही ओळखपत्राची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा, लँडशी संबंधित समस्या दूर करा, तहसीलीमध्ये जाऊन जमीन नोंदणी आणि कागदपत्रे तपासा. आता बघा, आता जी काय 5वं आहे म्हणजे की बघा, समस्या असल्याच्या ठिकाणी तुम्ही मेसेज देखील करू शकता. आपल्याला काही समस्या असेल शेतकरी बांधवांना तर तुम्ही आपल्या जे काय मेसेज बॉक्स आहे खाली व्हिडिओच्या तिथे तुम्ही मेसेज देखील करू शकता. आता शेतकरी बांधवांनो, हो तुम्हाला आपण सांगितलं होतं की यादी जाहीर होणार. बघा, यादी बिदी काही नाही. यादी बिदी काही नाही, सर्व शेतकऱ्याला एकत्रित हप्ते मिळणार. जर काही अडचण आली तर 2 टप्प्यामध्ये विभागणी होणार. पहिल्या आठवड्यामध्ये काही 18 जिल्ह्यांचा समावेश होईल, त्यांना हप्ते मिळणार. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जे काय उर्वरित 18 जिल्हे आहेत तर असे एकूण 36 जिल्ह्याला या ठिकाणी पैसे मिळून जाणार. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.